नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत माझ्या पद्धतीने. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण ही पद्धत आमच्या साहेबांना म्हणजे नवरोबांना खूप आवडते. तर मी इथे घेतलेत 2 मोठी भरिताची वांगी आणि यासाठी मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. मिरच्या जास्त तिखट असतील तर कमी घ्या किंवा मुलांसाठी तिखट जास्त नको असेल तर 2च मिरच्या घ्या आणि एक लसणाचा गड्डा सोलून घ्या. आता वांग्यांना असे काप करून त्यात मिरच्या आणि लसूण भरून घ्या. मला झणझणीत भरीत बनवायचं होतं म्हणून मी 2 वांग्यांसाठी 5 मिरच्या घेतलेत. आता ही वांगी भाजून घ्यायची आहेत. चुलीत भाजणं सोपंही जातं आणि चवही छान येते. मी चुलीत भाजू शकत नव्हते, त्यामुळे असे थोड्या वेळाने बाजू परतून गॅसवर भाजून घेतली. चांगली भाजून झाली की त्याची जळलेली साल काढून घ्यायची. आणि हो, वांगी आतून चांगली शिजण्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवर वांगी भाजायची आहेत. त्यानंतर आतला जो गाभा निघेल तो गाभा मिरच्या आणि लसूण एकतर बारीक चिरून घ्या किंवा सगळ्यात बेस्ट स्मॅश करून घ्या. आणि आता 2 मोठे कांदे, 1 मोठा टमाटर आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा, टमाटर आणि कोथिंबीर या स्मॅश केलेल्या वांग्यात घालून मिक्स करून घ्यायचे. आणि आता तडका देण्यासाठी 2-3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यात पाव चमचा मोहरी टाकायची आहे. ती चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. मग यात पाव चमचा हिंगपूड, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा चटणी म्हणजेच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ही फोडणी लगेच वांग्याच्या मिश्रणावर ओतायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तर असं हे आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि फेसबुक किंवा इन्स्टावर बघत असाल तर फॉलो करून ठेवा. तर चला भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.